खरंच डेमोक्रेसी उरला आता भारतामध्ये? त्या मुलांची मागणी काय होती? पेपर नेट करा, पेपर लीक थांबवा आणि ज्या गोष्टींसाठी जबाबदार आहेत त्यांनी त्यांची अकाउंटेबिलिटी घ्या. आणि अकाउंटेबिलिटीच्या नावावरती ते फक्त रिझाईन मागतायत. काय चुकीचं केलं? 1 महिना झाला शांततेमध्ये प्रोटेस्ट चाललाय, त्यांचं ऐकलं जात नव्हतं, म्हणून त्याने हा प्रोटेस्ट जगासमोर आणण्यासाठी, तुमच्या समोर आणण्यासाठी एक पीसफुल मार्च केला संसदेकडे. पीसफुल होता आणि सगळे विद्यार्थी आणि ते त्यांच्या मागण्या गेले महिनाभर सांगतायत. पण आता तुम्ही त्यांच्यावरती लाठीचार्ज करताय, टिअर गॅस सोडताय का? आणि त्यांना मारताय तुम्ही सरळ सरळ. अशा बेदम पद्धतीने लाठीचार्ज. देशाचे भविष्य आहेत ते. आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत असे वागत असाल तर पुढे जाऊन ते का देशाचा विचार करतील, जर देश त्याचा विचार नाही करत असेल? अहो, सरकार तुमची आहे, सगळं तुमचं आहे, मान्य. पण हा मास्क कसला आलाय? त्या देशामध्ये एखादा विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी पण नाही बोलू शकत? असं थोडी असतं. संविधानाने सर्वांना अधिकार दिले आपले विचार मांडण्याचं, प्रोटेस्ट करण्याचं, पीसफुल पद्धतीने प्रोटेस्ट करण्याचा, आणि तोच तुम्ही त्यांचा हक्क हिरावून घेताय. अहो, लहान मुलं आहेत ती, आता शिक्षण पूर्ण करतायत. कोण कोण उद्या जाऊन डॉक्टर होईल, कोण इंजिनियर होईल, देशासाठीच काम करणार आहेत. पण देश त्याच्यासोबत अशा पद्धतीने वागणार असेल तर ते का देशासोबत चांगल्या पद्धतीने वागतील? तर बोलू नका की भारताचं टॅलेंट हे देशाबाहेर चालले, ते भारतासाठी काय नाही करत आहे. अहो, देश त्यांच्यासाठी काय करतोय?